आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा. डाऊटनटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो एव्हरीवन, आपण डिस्कस करत आहोत क्वेश्चन इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स. आपल्याकडे 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय हा निवडायचा आहे. मग आपण म्हणतो आहोत आपल्याकडे आहे इंटिग्रेशन आय काही अशा फॉर्ममध्ये 0 टू पाय ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स होल इंटू डी एक्स, ज्याला आपण मानतो आहोत इक्वेशन नंबर 1. आता दिलेलं इंटिग्रेशन हे प्रॉपर्टी बेस आहे डेफिनेट इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए ऑफ आपल्याकडे आहे प्रॉपर्टी एफ ऑफ ए इंटू डी एक्स, ज्याला आपण लिहू शकतो आहोत इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए ऑफ एफ ऑफ अप्पर लिमिट मायनस व्हॅरिएबल इंटू डी एक्स. आपल्याकडे आहे अप्पर लिमिट ॲज अ पाय, म्हणजेच आपल्याला एक्सला रिप्लेस करायचं आहे आता अप्पर लिमिट मायनस ऑफ एक्सने. आपल्याला मिळणार आहे आय काही अशा फॉर्ममध्ये 0 टू पाय ऑफ पाय मायनस एक्स इंटू लॉग ऑफ आपल्याकडे आहे साइन ऑफ पाय मायनस एक्स होल इंटू डी एक्स. आता साइन ऑफ पाय मायनस एक्स हा होत असतो ॲज पर द क्वाड्रंट सिस्टम साइन ऑफ एक्स. मग आपण लिहित आहोत आयला काही अशा फॉर्ममध्ये इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ पाय मायनस एक्स इंटू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स होल इंटू डी एक्स. मग आता आपण जर लॉग ऑफ साइन एक्सला दिलेल्या ब्रॅकेटवर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे आय इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ. आपण सॉल्व करतो आहोत पाय इंटू सर्वप्रथम लॉग ऑफ साइन ऑफ एक्स आपल्याला मिळणार आहे मायनस ऑफ त्यानंतर होणार आहे एक्स इंटू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स होल इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. मग जर आपण इंटिग्रेशन ही सेपरेट केली तर पाय हा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. आपल्याला मिळणार आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू डी एक्स मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स होल इंटू डी एक्स. मग जर आता आपण बघितलं तर आपलं सेकंड इंटिग्रेशन म्हणजे काय आहे, ॲज पर द इक्वेशन नंबर 1 ॲज अन आय आहे. मग आपण म्हणतो आहोत फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला मिळतो आहे आय काही अशा फॉर्ममध्ये आय इक्वल्स टू पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ लॉग ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स मायनस ऑफ आय. मग मायनस आयला जर शिफ्ट केलं तर आय प्लस आय होणार आहे 2i इक्वल्स टू आपल्याला मिळणार आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स होल इंटू डी एक्स. आता दिलेलं इंटिग्रेशन हे कसं सॉल्व होईल, जर आपण डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीसोबत कम्पेअर केलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, तर याचं सोल्युशन आपल्याला मिळत असतो 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. जर आपला एफ ऑफ 2a मायनस ऑफ एक्स हा इक्वल टू असेल एफ ऑफ एक्सच्या, तर मग आपल्याकडे फंक्शन अंडर इंटिग्रल आहे इथे लॉग ऑफ साइन ऑफ एक्स आणि 2a ची किंमत आहे आपली अप्पर लिमिट ॲज अ पाय, म्हणजेच इथून आपल्याला a ची किंमत ही मिळणार आहे पाय बाय 2. मग आपण म्हणतो आहोत जर आपण एफ ऑफ 2a मायनस एक्स म्हणजे आपल्याकडे होणार आहे पाय मायनस एक्स, जर आपण हा फाइंड केला तर काय मिळणार आहे, तर लॉग ऑफ आपल्याला मिळणार आहे साइन ऑफ पाय मायनस एक्स आणि साइन ऑफ पाय मायनस एक्स असतो साइन ऑफ एक्स, मग आपण लिहू शकतो आहोत लॉग ऑफ साइन एक्स आणि विच इज इक्वल टू आपला आहे एफ ऑफ एक्स. म्हणजेच आपण ही फॉर्म्युला जो आहे डेफिनेट इंटिग्रेशनचा तो आपण दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये वापरू शकतो आहोत. आपल्याला मिळणार आहे दिलेलं डेफिनेट इंटिग्रेशन काही अशा फॉर्ममध्ये 2y इक्वल्स टू पाय टाइम्स 0 टू ए म्हणजे आहे आपल्याकडे आता पाय बाय 2 आणि 2 टाइम्स आपल्याला इंटिग्रेशन मिळतो, म्हणजे आपण लिहूया 2 टाइम्स पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ आपल्याला मिळणार आहे लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू डी एक्स. मग जर आपण बघितलं तर 2 आणि 2 दोघंही साईडकडून कॅन्सल होतील आणि आपल्याला आयची किंमत ही मिळते आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये, ज्याला आपण मानतो आहोत इक्वेशन नंबर 2. मग जर अगेन आपण डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी यूज केली इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, ज्याला आपण लिहू शकतो आहोत इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए ऑफ एफ ऑफ अप्पर लिमिट मायनस ऑफ एक्स इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. मग आपल्याकडे आता अप्पर लिमिट आहे पाय बाय 2, मग आपल्याला एक्सला रिप्लेस करायचं आहे बाय पाय बाय 2 मायनस एक्सने. आपल्याला मिळणार आहे
आय काही अशा फॉर्ममध्ये पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ऑफ एक्स होल इंटू डी एक्स. आता साइन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स हा होणार आहे आपल्याकडे कॉस एक्स, म्हणजेच आपल्याला आय हा मिळतो आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ आपल्याला मिळणार आहे कॉस ऑफ एक्स होल इंटू डी एक्स, ज्याला आपण मानतो आहोत इक्वेशन नंबर 3. आता जर आपण इक्वेशन 1, 2 आणि 3 यांना जर आपण ॲड केलं तर आपल्याला मिळणार आहे डाव्या बाजूची ॲडिशन डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूची ॲडिशन उजव्या बाजूला. आपल्याला मिळतो आहे आय प्लस आय म्हणजे डाव्या बाजूला होणार आहे 2i आणि इक्वेशन 2 ची आपली उजवी बाजू आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ साइन एक्स आणि इक्वेशन 3 ची उजवी बाजू आहे आपली पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ आपल्याकडे आहे कॉस ऑफ एक्स इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. मग जर आपण इंटिग्रेशन आणि पायला कॉमन घेतलं तर आपल्याला मिळणार आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स आणि होल इंटू आपल्याकडे होणार आहे डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. मग आपल्याकडे लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी आहे लॉग ए प्लस लॉग बी, आपण लिहू शकतो आहोत लॉग ऑफ ए इंटू बी. 2i ची किंमत आपल्याला मिळते आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. मग आपल्याला माहिती आहे ॲज पर द मल्टिपल सब मल्टिपल अँगल फॉर्म्युली आपण लिहू शकतो आहोत साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्सला साइन ऑफ 2x डिवायडेड बाय 2 काही अशा फॉर्ममध्ये. मग आपण म्हणतो आहोत आपल्याकडे आहे 2i इक्वल्स टू पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ आपल्याकडे असणार आहे इंटू डी एक्स ऑल्सो लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्सला आपण लिहितो आहोत साइन ऑफ 2x डिवायडेड बाय 2 होल इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. मग जर आपण लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी अप्लाय केली तर आपल्याकडे आहे लॉग ऑफ ए बाय बी, ज्याला आपण लिहू शकतो आहोत लॉग ऑफ ए मायनस ऑफ लॉग ऑफ बी, म्हणजेच आपल्याला 2i हा मिळतो आहे पाय टाइम्स. आपण सायमल्टेनियसली इंटिग्रेशन पण सेपरेट करतो आहोत. आपल्याला मिळणार आहे लॉग ऑफ साइन ऑफ 2x होल इंटू डी एक्स मायनस ऑफ आपल्याकडे आहे पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ आपल्याला मिळणार आहे लॉग ऑफ 2 होल इंटू डी एक्स काही अशा फॉर्ममध्ये. सॉल्व केलं असता आपल्याला मिळतो आहे 2i इक्वल्स टू पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ 2x जसली तसाच इंटू डी एक्स जसली तसाच मायनस ऑफ पाय टाइम्स लॉग ऑफ 2 हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येईन. आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स ॲज अन एक्स फ्रॉम 0 टू पाय बाय 2. त्यानंतर आता पहिलं इंटिग्रेशन हे कसं सॉल्व होईल तर त्यामध्ये आपण यूज करतो आहोत सबस्टिट्यूशन मेथड. आपण रिप्लेस करतो आहोत 2x इक्वल्स टू अदर व्हेरिएबल ॲज अ टीला, म्हणजेच ऑन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला मिळणार आहे दिलेल्या सबस्टिट्यूशनचं डिफरन्शिएशन 2 टाइम्स डी एक्स इक्वल्स टू डी टी, म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू ही मिळणार आहे डी टी डिवायडेड बाय 2. आता जर आपण डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन करतो आहोत तर ॲज पर द सबस्टिट्यूशन डेफिनेट इंटिग्रेशनची लिमिट ही चेंज होणार आहे. मग आपण म्हणतो आहोत जेव्हा आपल्याकडे एक्स इज इक्वल्स टू लोअर लिमिट ॲज अ 0 आहे तर 2 इंटू 0 हा होणार आहे 0, म्हणजेच टी इक्वल्स टू आपल्याला मिळणार आहे 0. त्यानंतर आपण म्हणतो आहोत आपल्याकडे आहे एक्स इज इक्वल्स टू अप्पर लिमिट ॲज अ पाय बाय 2, 2 इंटू पाय बाय 2 आपल्याला टीची व्हॅल्यू ही मिळणार आहे पाय. मग आपण सॉल्व करतो आहोत आपल्याला मिळतो आहे 2i काही अशा फॉर्ममध्ये पाय टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू नाव पाय लॉग ऑफ साइन ऑफ 2x म्हणजे काय आहे आता आपला t आणि dx म्हणजे काय आहे dt डिवायडेड बाय 2 मायनस ऑफ पाय टाइम्स लॉग ऑफ 2 जसली तसाच आपण एक्सला रिप्लेस करतो आहोत बाय अप्पर लिमिट ॲज अ पाय बाय 2 ने आपल्याला मिळणार आहे पाय बाय 2 मायनस देन एक्सला आपण रिप्लेस करतो आहोत लोअर लिमिट ॲज अ 0 ने आपल्याला मिळणार आहे 0. आता सॉल्व केलं असता आपल्याला मिळतो आहे 2i इक्वल्स टू पाय डिवायडेड बाय 2. 1/2 हा कॉन्स्टंट आहे त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणला आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ लॉग ऑफ आपल्याकडे आहे आता साइन ऑफ टी इंटू डी टी काही अशा फॉर्ममध्ये आणि मायनस ऑफ आता पाय इंटू पाय होणार आहे पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 जसली तसाच लॉग ऑफ 2 जसली तसाच आपल्याला मिळतो आहे i इक्वल्स टू 2i इक्वल्स टू काही अशा फॉर्ममध्ये पाय बाय 2 टाइम्स. आता आपल्याला माहिती आहे डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी डेफिनेट इंटिग्रेशन डज नॉट डिपेंड्स अपॉन व्हेरिएबल अंडर इंटिग्रल, म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू आपण म्हणतो आहोत इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी ऑफ एफ ऑफ टी इंटू डी टी, म्हणजेच डेफिनेट इंटिग्रेशन हे व्हेरिएबलवर डिपेंड नसतो. म्हणजेच आपण इथून आता टीला रिप्लेस करू शकतो आहोत बाय एक्स. आपण लिहितो आहोत लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू डी एक्स मायनस ऑफ पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 जसली तसाच आणि लॉग ऑफ 2.
आता आपण म्हणतो आहोत पहिल्या इंटिग्रेशनला, तर पहिल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही ऑलरेडी आपण फाइंड केलेली आहे. कुठे? तर आपण वळूयात प्रिव्हियस स्टेपकडे. आपल्याकडे आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स इंटू डी एक्स, ज्याला आपण म्हणूयात आता इक्वेशन स्टार 1. 2i इक्वल्स टू पाय टाइम्स. मग आपण पायला जर शिफ्ट केलं तर आपल्याला इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय ऑफ लॉग ऑफ साइन एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू ही मिळते आहे 2i डिवायडेड बाय पाय. मग आपण रिप्लेस करतो आहोत बाय इट्स व्हॅल्यू. आपल्याला मिळणार आहे 2i इक्वल्स टू पाय बाय 2, जसली तसाच आपल्याला मिळतो आहे 2i डिवायडेड बाय पाय दिलेल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू मायनस ऑफ पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ 2, जसली तसाच. सॉल्व केलं असता आपल्याला मिळतो आहे आता इथे 2 आणि पाय हा कॅन्सल होतो आहे. आयला जर आपण शिफ्ट केलं डावीकडून उजवीकडे तर 2i मायनस ऑफ आय आपल्याला मिळतो आहे मायनस ऑफ पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ 2. इथे आपण रिझन लिहित आहोत. आपण हे कुठून आणलंय तर फ्रॉम इक्वेशन ज्याला आपण म्हटलं होतो स्टार. 2i मायनस आय होणार आहे आय. मायनस साईन जर आपण लॉगला दिली तर आपल्याकडे लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी आहे मायनस ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, ज्याला आपण लिहू शकतो आहोत निगेटिव्ह साईन कॅन्सल करून लॉग ऑफ फंक्शनचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा आहे 1/x. म्हणजेच इथे होणार आहे आता आपला पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 लॉग ऑफ 1/2. तर अशा तऱ्हेने आपण दिलेलं इंटिग्रेशन हे सॉल्व केलेलं आहे, ज्याला आपण मानलं होतं आय, आणि त्या आयची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे काही अशा फॉर्ममध्ये पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स लॉग ऑफ 1/2. मग वळतो आहोत आपण दिलेल्या पर्यायांकडे. तर दिलेल्या पर्यायांपैकी आपला योग्य पर्याय असणार आहे पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ हाफ, म्हणजेच पर्याय बी हा आपला योग्य पर्याय असेल. दिलेल्या डेफिनेट इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ 1/2. थँक्यू.